तुझ्या 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 रूपाचं चांदण माझ्या गुलाबासाठी ही गुलाबाची फुलं. मग तर ही फुलं तू डायरेक्ट दुकानातूनच आणली असशील ना? नाही, आपल्या बागेतली आहे ती. असं मग तर तुझ्या तीर्थरूप आईच्या पायाशी वाहून मला परसाद म्हणून आणली असशील ना ही फुलं? बरोबर ना? होय, हे बघ, याला म्हणतात खरं प्रेम. मी ही फुलं खरंच आई साहेबांच्या पायाला लावून आणल्यात. पण तुला इथं बसून कसं काय कळलं? तुझं लय प्रेम आहे ना माझ्यावर. हे काय विचारणं झालं? मग माझं एक ऐकशील? बोलून तर बघ. दत्ता काय पण करायला तयार आहे तुझ्यासाठी. या फुलांचा हार बनव आणि माझ्या मड्यावर घाल. काय पण काय बोलायलीस? का की हे पण तू तुझ्या आई साहेबांना विचारूनच करणार आहेस? नाही म्हणजे समधी दौलत पैसा अडका समजा आई साहेबास, डोंगरापासून मंदिरापर्यंतची समधी जमीन आई साहेबांसाठी. मग बायकोची काय गरज आहे? प्रेम काय पैसा बघून केलं जाते वे? एकमेकांच्या जीवाला जीव लावतो आपण आणि त्याची किंमत ही अशी पैशात होणार आहे वे? असं असेल तर तुझ्या आई साहेब त्यांच्याकडच्या पैशांचा त्याग का नाही करत? आपल्या पोरासाठी पैसा नाही सोडत तुझ्या आई साहेब. रेखा, अगं काय बोलते, मला काय बी कळना. हो बरोबरच आहे. तुला फक्त तुझ्या आई साहेबांनी सांगितलेलंच कळतं ना. आता समजाच आई साहेबांना विचारून करायला लागलायस. मग उद्या लग्न झाल्यावर आई साहेबांना विचारल्या बघे बायकोला हात सुद्धा लावणार नाही ना? हे बघ रेखा, अगं आई आहे ती माझी, आणि जगात कुठल्या बी लेकराचं आईवर तेवढंच प्रेम असते. आणि जगात कुठल्याही बायकोला नवऱ्याचं हे आईवर असलेलं एवढं प्रेम खपायचं नाही. अगं आईचं प्रेम पंचगंगेच्या पाण्यावानी निर्मळ असते, आणि त्या प्रेमाबद्दल मनात द्वेष आणणं पाप आहे. तुला काय म्हणायचंय? की माझ्या मनात तुझ्या आई साहेबांबद्दल द्वेष आहे आणि मी पापी आहे? असं कसं बोलीन मी? समजून तर घे रेखा. अगं माझं फक्त आई साहेबांवरती प्रेम आहे असं नाही, मी तुझ्यावर बी तेवढंच प्रेम करतो की. आई साहेब तर जीव लावतात आणि त्यांच्या प्रेमाची तुलना नाही होऊ शकत कशाशी. अगं त्या माझ्यावर जेवढं प्रेम करतात, माया करतात, तेवढंच प्रेम आणि जीव तुझ्यावर बी आहे त्यांचा. आणि त्या तुला कधीच सून म्हणून वागवणार नाहीत. असं ऐकलंय की आईच्या पायाशी स्वर्ग असतोय आणि आमच्या आई साहेबांच्या पायाशी. दत्ता, काय झालं? हे आईचं प्रेम अजीर्ण झालंय आता. एक गोष्ट ध्यानात ठेव दत्ता, मला माझ्या दत्ताचं प्रेम हवंय आणि माझ्या प्रेमाचा वाटा मी कोणाला बी देणार नाही. आणि तुझ्या आई साहेबांनी तर नाहीच नाही. रेखा, अगं नक्षत्र, अगं प्रेम आंधळ नसतं ग. आंधळ असतंय ते तुमचं मन. प्रेम जर आंधळ असतं तर आईवर प्रेम करणाऱ्या पोराला जग दिसलं असतं वे. बहिणीवर प्रेम करणाऱ्या भावाला राखीचा धागा बी दिसला नसता. प्रेम आंधळ नसतंय ग. समदे समजवत होते मला, समदे. नको करूया पोरी सगळं लगीन, ही पोरगी बरोबर नाही. पण दत्ताला प्रेमाचा
अहंकार चढला होता. प्रेम असो या मैत्री, अहंकार एकदम घात करतो बघा. अहंकार? अरे अहंकार कुणी दाखवलाय? म्या की रेखानं? अहो दत्ता भाऊ, माग मी तुम्हाला सांगितलंय, आता पण सांगतो, ती रेखा काही बरोबर नाही. नाही म्हणजे तुमची रेखा माणूस म्हणून मला कधी पटलीच नाही. ती तुला काय बोलली? बोलायला कशा पाहिजे? अहो दत्ता भाऊ, मोठ्या माणसांशी बोलताना थोडा मान नको राखायला? हा, आपल्यापेक्षा मोठ्या माणसाची कसं वागतोय आणि लहानांची कसं वागतोय त्यातूनच कळतं ना माणूस कसा आहे. नाही तर ती रेखा ना ताई साहेबांचा मान ठेवते ना अण्णांचा. शंकर्या, अरे तू माझ्या रेखाला अजून ओळखलेलं नाहीस का? सोड, तुला नाही कळायचं. अहो दत्ता भाऊ, मला वाटतं तुम्हीच तिला ओळखलं नाही. अहो ती पोरगी त्या ज्योतीची कसं बोलते, कसं वागवते. आणि ताई साहेब एवढ्या मोठ्या असून बी आमच्यासारख्या नोकरदारांशी आपुलकीनं बोलतात. नाही तर ती रेखा इज्जतीचा पार भोगा करते बघा. तुला काय वाटलं? तू असं बोललो मला राग येईल? शंकर्या, अरे तू आपला दोस्त कमी आणि भाव जास्त आहेस. मला माहितीये तुला माझी लय काळजी. रेखा माझं पहिलं प्रेम आहे, आणि पहिलं प्रेम कधी खोटं ठरत नाही रे. दत्ता भाऊ, तुम्ही चुकीचं नका समजू, पण ती पोरगी ती ताई साहेबांना. शंकर्या, अरे बायकोपेक्षा पोरगा आईवर जास्त प्रेम करत असं, तिचं जास्त ऐकत असं, तर बायकोला त्रास होणारच की. तशी जगाची रीतच आहे, यात नवीन काय? जी मुलगी आई मुलांचं प्रेम ओळखू शकत नाही, ती बायको म्हणून बरोबर कशी असेल? ती पण पुढे आई होणारच, ती आपल्या पोरावर प्रेम करणारच. आणि दत्ता भाऊ, समजा रेखा आणि तुमचं लग्न झालं आणि पुढं ताई साहेब आणि तुझं पटलं नाही तर? अरे मी आकाशसाठी आहे. आईची माया आहे. हा, समजा रेखाचं नाईसाहेबांचं नाही पटलं तर आईसाहेब पटवून घेतेलच की. आणि तसं पण मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे ना. माझं प्रेम मला अंतर देणार ना, आईसाहेब रेखाला दूर करणार. एकदा का लग्न झालं की संसाराची गाडी रुळाव येणारच. परत एकदा विचार केला तर बरं होईल. दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, एक वेळ त्याच्या प्रेमासाठी ही दुनिया सोडल, पर त्याच्या प्रेमाला कधी नाही सोडणार. माझं मला समजत नव्हतं की मी काय करतोय. माझं प्रतिबिंब मला स्वच्छ दिसत नव्हतं. आरशावर विश्वासघाताची वाफ चढली होती आणि म्या लोकांनी दोष देत फिरत होतो. पहिल्या प्रेमाची नशा अशी काय चढली होती की माझं काय चुकतंय मला कधी कळतच नव्हतं. जी मला माझ्या जन्माच्या 9 महिन्या आधीपासून ओळखत होती, रेखाच्या जन्माच्या आधीपासून जी मला माया लावत होती, त्या आईचा अपमान म्या चुपचाप बघत होतो. कुणासाठी? तर 4 दिवसाच्या स्वार्थी प्रेमासाठी. एका पारड्यात हे प्रेम होत आणि दुसऱ्या पारड्यात जन्मदाती आईची माया. जगात आईच्या मायेपेक्षा वजनदार पारडं कुठलं नसतंच हे मला कधी कळलंच नाही. ती ज्या मुलीवर विश्वास ठेवला, प्रेम केलं,
त्या मुलीनं भर लग्न मंडपात माझ्या आईचा अपमान केला. रेखा, अगं हे काय केलंस? कंटाळ नाही येत का तुम्हाला ही समधी नाटकं करून? अगं रेखा, अगं पण झालंय तरी काय ते तरी सांग. उगा खोटं लाड करायची काही गरज आहे? अगं रेखा, तो मानाचा शालू आहे. आजवर या आमच्या घराण्यातल्या स्त्रीनं त्या शालूचा मान राखलाय. ही असली फाटकी पातळ ना आमच्या घरी पाय पुसणीला वापरतात. हे बघ, तुला काय पाहिजे ते सांग, आम्ही सगळं देतो तुला. माझा नवरा तुमच्या गुलामीतून सोडवून द्या. जमल? रेखा, तुला वाटतं असं असं काही नाहीये. या घरात फक्त प्रेम आहे, गुलामी नाही. खरंच? मला सांग, मुलगा आईचा गुलाम असतोय वे? बाकीच्या घरी नसल, पण हिथं नक्कीच आहे. तुला काय केलं म्हणजे पटल? तुझ्या आईचे समदे दागिने, मंदिराची, घराची सगळी कागदपत्र माझ्या नावावर कर. तुला दागिनेच पाहिजेत ना? मग देतो की. जे आई साहेबांचं आहेत ते त्यांच्याकडेच राहणार. तुला नवीन बनवून देतो. कोणाला? आई साहेबांना विचारून का? होय. गाडीला जुंपलेले घोडे पाहिलेस का कधी? त्यांना आजूबाजूचं काही दिसू नये ना म्हणून जशी झापडं लावलेली असतात ना, तशीच या घोड्याला पण आई साहेब नावाची झापडं लावलेली आहेत. रेखा, तोंड सांभाळून बोल. या वाड्यात महेश्वरीचा अपमान केलेला खपून घेतला जाणार नाही. अगं रेखा, उगत तोंडाले ते नका बोलू. आई साहेबांची माया आणि प्रेम तुला नाही कळते. मला फक्त इतकंच कळतंय की तुझं तुझ्या आईवरचं प्रेम इशारी आहे. ज्याचा तुला त्रास तर होईलच, पण तुझ्यासोबत जे आहेत ना त्यांना पण त्रास होईल. रेखा ग, हे मध्येच काय खोळ आहे? आपलं लग्न आहे आणि तू तुला खरंच माझ्या संग लगीन करायचं आहे का? म्हणजे हा काय प्रश्न झाला का? जर तुला खरंच माझ्या संग लगीन करायचं असेल तर मग आजच फैसला होऊन जाऊ दे. आज तू आमच्या दोघींपैकी एकीला निवड. तुझ्या आई साहेब की मी. फैसला तुझा आहे. अगं हे कसं शक्य आहे? तुझ्या आई साहेब की मी. ए भाई रेखा, अगं उगा कणावरून डोंगर पोखरायला जाऊ नगस ग. तुला तुला काय हवंय? पैसा, जमीन जुमला समज मिळत. राहते आमच्या दत्ता संगत लगीन कर. रेखा, तुझं डोसका ठिकाणावर नाहीये. तू पहिलं तुझ्या बाला इथं बोलव. अण्णा, अहो ती असं का करायली माहित नाही हो, पर ती लय चांगली आहे. चांगली? अरे दत्ता, थोरा मोठ्यांशी कसं बोलावं याची रीत बात नाही या पोरीला. बाकीचं तर राहू देच. हो अण्णा, हाताची पाची बोट सारखी कुठं असतात. आता असतो एकेकाचा स्वभाव. तिच्या काही इच्छा असतील आणि त्या माझ्याकडनं पूर्ण झाल्या नसतील म्हणून रागावली असेल ती. तेवढ्यासाठी एवढा मोठा निर्णय. रेखा, अगं तू तरी समजून घे की एकदा लग्न झालं की कळेल तुला आई साहेबांची माया. झालं का पुन्हा आई साहेब पुराण सुरू? ज्या घरात तू तुझ्या मर्जीने लग्न करू शकत नाही त्या घरात तुझी बायको बनून येण्यात काही एक इंटरेस्ट नाहीये मला. अगं रेखा, हे घर आई साहेबांनी उभं केलंय, सांभाळलंय, आणि मग त्यांच्या मर्जीशिवाय कसं? दत्ता, अरे ही लग्न आधीची परिस्थिती आहे. लग्नानंतर सासू उठ म्हटली की उठायचं आणि बस म्हटली की बसायचं. अशीच
अशीच परिस्थिती येणार आहे. जाऊ दे, म्या कुठं दगडापुढे डोकं आपटत बसलीये ना. त्या दगडाला पाजर फुटणार आहे आणि ना त्या दगडातून मूर्ती उभी राहणार आहे. आता मी इथं एक क्षण बी थांबू शकत नाही. रेखा अगं थांब की. रेखा ऐकून तर घे. रेखा आई साहेब आहो तिला थांबवा. मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. रेखा जरा लगीन काही दाखवा की. हा दत्ता भाऊचं लग्न आहे. अरे आवरा की पटापट. काय टाइमपास चालवलाय. लाव की. ताई कशाला ओरडतात त्यासनी? आला बघा कामगार नेता आला. तुम्हाला काय समजायचं समजा, पण पोरं कावापासून राबतायत. हे घे हे घे लाव तू. लावा की मला पटापट. ताई काय म्हणतात ऐकलं नाही व्हय? रेखा रेखा अगं माझं ऐकून तरी घे. रेखा ऐक ना. रेखा रेखा ए, हात सोड माझा. हात लावायचा नाही यापुढे मला. असं येड्यागत नको वागू. अगं इथं मांडव घातलाय. समध्या पंचक्रोशीत हावतानं धाडल्यात. हे बघ हे बघ हे बघ फुलं किती गोड दिसतात. आपल्या लग्नासाठी आणल्यात. ती फुलं आहेत ना, ती तुझ्या आईच्या मड्यावर घाल. असं का बोलते? अगं ती माझी आई आहे. ती नसती तर मी तुझ्या समोर उभा असतो का? दत्ता, आई मला बी हाय आणि तुझ्या इतकंच मी बी तिच्यावर प्रेम करते. तुझ्या या आईवरच्या प्रेमानं माझा श्वास गुदमारायला लागलाय. रेखा हे रेखा थांब ना ग. लग्न नको मोडूये. नको जाऊ इथनं. मी तुझ्या पाया पडतो. ऐकून तर घे. लगीन नको मोडू. तू इथनं गेलीस ना तर आई साहेबांच्या प्रतीला ढाग लागल. नको ना जाऊ. अगं त्यांचं नाव खराब होईल. चुलीत घाल तुझ्या आईचं नाव. अरे दत्ता पाया नको पडूस तिच्या. अरे कशा पाय आपली इज्जत तिच्या पायावर घालायला लागलाय. रेखा, माझ्या पोरांना आजवर कुणाकडे भीक नाही मागितली. तुझा जो काही राग असेल तो आमच्यावर कर. तर आमच्या दत्ताला त्रास देऊ नकोस. बघितलं बघितलं माझी आई कशी माया करते ते. हे काय नको ना जाऊ. नको ना जाऊ. अरे ही तुझी आई तुझं आयुष्य बर्बाद करल. रेखा काय चाललंय हे समज? हे तुमच्या लाडक्या भावाला नाही तर तुमच्या आई साहेबांना विचारा. आता सांगशील का? म्या हे लग्न मोडतीये. का? काय झालंय काय नेमकं? असं करू नकोस ग. या वस्तीमध्ये या गावामध्ये ताई साहेबांनी स्वतःच्या हाताने तुमच्या लग्नाच्या पत्रिका वाटल्या आहेत. अगं पण असं अचानक झालं काय? ह्यो तुमचा भाऊ जेव्हा तुमच्या आई साहेबांच्या प्रेमाच्या पदरा आडून बाहेर येईल का नाही तेव्हाच लग्न करीन मी ह्याच्याशी. ए, कोणीतरी उचला याला आणि आत घेऊन जा. एकच गोष्ट 10 याला बोलून दाखवायची गरज नाहीये. काय पाहिजे तुला? आमचे दागिने, पैसा, जमीन जुमला सगळं देतो तुला. सगळं तुझ्या नावावर करतो. मग तर खुश. भीक घालताय? मी काय तुमचा दत्ता आहे? ह्याला ह्याच्या आईची भीक वाढ लागत असेल. मला नाही लागणार.
अगं मग तुला हवंय तरी काय? किती वेळेला विचारलं तुला काय हवंय म्हणून? काय असेल ते स्पष्ट बोल तरी. दागिनं, जमीन जुमला, पैसा अडका, या सगळ्या गोष्टी मला दत्ताकडून हव्या. ए दत्ता, तुला खरंच माझ्याशी लग्न करायचंय ना? होय. मग आता तू तुझ्या आईच्या हातातल्या पाटल्या काढायच्या आणि माझ्या हातात घालायच्या. हाय का हिम्मत?